बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज शिवसेना कोळशेवाडीचे सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कोळशेवाडी शाखेच्या वतीने युवा सेना प्रमुख माननीय श्री आदित्य निश्चित केलेले आहे। त्याकरता मार्गदर्शन करण्याकरता परिस्थिती गंभीर आहे आणि त्या गंभीर कल्याण पाटील साहेब हे आपलं मनोगत व्यक्त करणार आहे। माननीय श्री धनंजय आबा वडारे साहेब तसेच सर्वच उपशहर प्रमुख राधिकाताई गुप्ते व सर्वच पदाधिकारी हे माननीय आदित्यजी ठाकरे साहेब यांचा दौरा करण्याचा आम्हाला वेळ द्या, कारण की जी काय तयारी करायची आहे त्यावेळी कमी संख्येने जरी जमला तरी प्रमुख पदाधिकारी इथे आहे। तरी काय नियोजन आहे आणि काय 8 तारखेला आजच समजल्याप्रमाणे 8 तारखेला संध्याकाळी 7 वाजता युवासेना प्रमुख माजी मंत्री माननीय आदित्यसाहेब ठाकरे हे कल्याणच्या या शाखेच्या भेटीला येणार आहेत आणि त्यानिमित्त त्याचं नियोजन करण्यासाठी, त्या आयोजनाचं नियोजन करण्यासाठी आजची बैठक आहे। दौऱ्याचं स्वरूप काय असं, दौरा नेहमीप्रमाणे जसं झंझावात असतो तसा। कल्याणपूर्व विधानसभेत ज्या प्रकारे बघितलं असेल काय सुरू आहे, तर त्या अनुषंगाने तुमची काय प्रतिक्रिया असेल? हे संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला लाजिरवाणी अशी गोष्ट आहे। ज्या पद्धतीनं पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे पोलिसांची सुद्धा बदनामी झालेली आहे, शासनाची बदनामी झालेली आहे आणि असा प्रकार यापूर्वी कधी झालेला नव्हता। म्हणजे राज्यामध्ये तर अराजकता आहेच, पण देशामध्ये अराजकता येणार आहे त्याची नांदी ही कल्याण पूर्वमधून होते। आता थोड्या वेळापूर्वी ते राष्ट्रवादीच्या जे चिन्हानी होता तो अजित पवार गटाला मिळाला, आयोगाने दिला आहे। ही सगळी अराजकतेकडे जाण्याचे काही राहिलेलं नाही। जे सांगतात ना की हुकुमशाही देशामध्ये हे होणार, हे म्हणजे याच्यात अजिबात शंका नव्हती, हे असंच होणार होतं, खात्री होती। कल्याणमध्ये येते आदित्य ठाकरे या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचा दौरा आहे की लोकसभा निवडणुकीत ते उमेदवार असणार आहे अशी काय? आता तसं आम्ही नियोजन करतो आहे, हे वरिष्ठच निर्णय घेऊ शकतात, त्याबाबत आम्ही बोलू शकत नाही। पण मला ज्या पद्धतीने घडामोडी चालल्या आहेत की कालची जी झालेल्या आहेत त्याविषयी असं वाटतं, पण बाकी निवडणूक किंवा काय त्याबाबतीत आम्ही बोलू शकत नाही। आदित्य साहेब येणार आहेत आणि त्याची नियोजनाची का बैठक नाही, कोळशी इथंच याच ठिकाणी भेट एकच फक्त।